हॅलो स्टुडंट्स, मागे आपण कन्स्ट्रक्शन ऑफ द क्वाड्रिलॅटर बघितलेलं आहे. बरोबर आहे. मीन्स टू कन्स्ट्रक्ट द क्वाड्रिलॅटर, द लेंथ ऑफ द फोर साइड इज गिवन and one diagonals are given. The construct the quadrilateral if the three sides and the two diagonals are given, two adjacent sides and three angles are given, and also the three sides and the two angles are given. म्हणजे अशा आपण 4 कन्स्ट्रक्शन बघितलेल्या आहेत. त्यावरून तुम्ही प्रॅक्टिस सेट 8.1 हा सगळ्यांनी मात्र सोडवलेला नाहीये. आलं लक्षात? तर ज्यांनी सोडवलं नाहीये त्यांनी मला सोडवलेला पाठवायचा आहे. आता आपण आपल्या चॅप्टरचं नाव आहे द क्वाड्रिलॅटर कन्स्ट्रक्शन अँड द टाइप. हा आपल्या चॅप्टरचं नाव आहे. बरोबर आहे. क्वाड्रिलॅटर द कन्स्ट्रक्शन अँड द टाइप. आता आपण पहिला टाइप बघणार आहोत क्वाड्रिलॅटरचा. त्याचं नाव आहे तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे रेक्टँगल. ओके. आता रेक्टँगल म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला डायग्राम जर आठवत असेल रेक्टँगलची तर सगळ्यांना परिचित अशी डायग्राम आहे रेक्टँगलची. बरोबर आहे. बरोबर. आपली वहीची आकार बघा, तो पण क्वाड्रिलॅटर आहे. इथे मी पण एक दाखवणार आहे. ही जी तुम्हाला कागद दिसतोय हे पण आहे क्वाड्रिलॅटर. बरोबर आहे. आणि हा जो क्वाड्रिलॅटरचा फर्स्ट टाइप आपण अभ्यासणार आहोत ज्याचं नाव आहे रेक्टँगल्स. बरोबर आहे. मग हा जो रेक्टँगल्स आहे हा रेक्टँगल्स आहे आपण कसं म्हणू शकतो, कारण मी तुम्हाला डायग्राम्स पण दाखवली. द ऑल द अँगल मीन्स द 4 angles ऑफ द क्वाड्रिलॅटर मस्ट बी अ राईट अँगल्स. बरोबर आहे. अशा अँगलला आपण काय म्हणतो, रेक्टँगल असं म्हणतात. म्हणजे ऑल अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटर आर द राईट अँगल, देन इट इज अ कॉल्ड ॲज अन रेक्टँगल. त्याला काय म्हटलं जातं, रेक्टँगल असं म्हटलं जातं. म्हणजे ती डेफिनेशन आहे. मीन्स द ऑल द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटर are the right angle. Then it is called rectangle. म्हणजे ह्याचे चारही जे अँगल्स आहेत म्हणजे 4 अँगल जे आहेत 1, 2, 3 and 4, the 4 angle must be a 90 degree. बरोबर आहे. आता ह्या क्वाड्रिलॅटरची आपण प्रॉपर्टी स्टडी करणार आहोत. आता नीट बघायचं तर हा जो रेक्टँगल आहे ची पहिली प्रॉपर्टी म्हणजे आता रेक्टँगल आपण कसं ओळखतो, कारण रेक्टँगलच्या अपोजिट ज्या साइड्स आहेत, इथे तुमच्या समोर हा मी रेक्टँगल आहे. बरोबर आहे. मग आता हा रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स आर इक्वल इन लेंथ. बघा पुन्हा वाटलं बंधू असं दुमळते. बघा परफेक्ट काय होतात, मॅच होतात. मीन्स द अपोजिट साइड्स ऑफ द रेक्टँगल्स आर congruent. रेक्टँगलचे आपण डायगोनल्स बघतोय. आता हे जे आहे ते मी डायगोनल्स काढलेले आहेत. तुम्हाला दिसतंय समोर रेक्टँगलचे 2 डायगोनल्स आहेत. आता हे जे दोन्ही डायगोनल्स आहेत ते कसे आहेत, तर डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल कसे आहेत ते आपण बघूया. सगळ्यांना हे माहिती डिवायडर आहे. बरोबर आहे.
आता इथं ठेवलेलं आहे तुमच्या समोर मी, बरोबर आहे. बघा हा डायगोनल्स, पुन्हा हे मी डिवायडर उचललं तुमच्या समोरच आणि ह्याच्यावर ठेवलेलं आहे. कमी पण नाही केलं, जास्त पण नाही केलं. म्हणजे याचा अर्थ काय, ती जी लेंथ आहे ती कशी आहे, दोन्ही डायगोनलची लेंथ कशी आहे, सेम आहे. म्हणजे इन शॉर्ट काय, द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर द कॉन्ग्रंट. मी आताच तुम्हाला करून दाखवलेला आहे. डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल्स आर कॉन्ग्रंट. तुमच्याकडे घरी डिवायडर आहे, रेक्टँगल तुम्ही काढून बघा आणि डिवायडर लावून बघा ते कसे येतात, कॉन्ग्रंट. म्हणजे दुसरी प्रॉपर्टी आपल्याला काय मिळाली, द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल्स आर कॉन्ग्रंट. आता थर्ड प्रॉपर्टी. आता हे डायगोनल्स कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे. पण हे जे डायगोनल्स आहेत आता हे जे डायगोनल्स आहेत ऍक्च्युली कसे आहेत, तर आपण आता ते डायगोनल्स एकमेकांना इंटरसेक्ट होतात एका विशिष्ट पॉइंट मध्ये, बरोबर आहे. मग आपण काय करूया, ती लेंथ मोजूया. बघा ही लेंथ मोजलेली दिसते सगळ्यांना. आता मी हेच डिस्टन्स उचलते, इथे ठेवते. बघा सेम आहे की नाही. आता परत इथे बघा, इथे पण ठेवते. दिसते तुम्हाला. पुन्हा हेच उचललं मी, इथं ठेवलं. म्हणजे इन शॉर्ट काय झालं की जर आपण बघितलं त्यात जर इंटरसेक्ट झाले त्या ठिकाणी, जर आपण मेजर बायसेक्ट जिथे झालेले आहेत, सॉरी ते दोन्ही डायगोनल जिथे एकमेकांना मिळालेले आहेत त्या पॉइंटवर जर आपण हा जर हे ठेवलं, डिवायडर ठेवला आणि आपण जर डिस्टन्स मेजर केलं, तर आपल्याला असं लक्षात येते की ते इक्वल पार्ट मध्ये डायगोनल्स डिवाइड झाले. म्हणजे डायगोनल आहे ते दोन समान भागामध्ये विभागलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजेच काय, ते समजा हे डायगोनल्स असतील, तुम्हाला म्हटलं डायग्राम मध्ये दाखवते. तुम्हाला माहिती आहे दोन डायगोनल्स आहेत. समजा हे ओ पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत असतील, तर समजा याचं नाव आहे ABCD. मग OA जेवढा आहे तेवढंच OC आहे आणि OD जेवढा आहे तेवढंच OB आहे. म्हणजे इक्वल पार्ट मध्ये डिवाइड झालेले आहेत. म्हणजेच इन शॉर्ट काय आहे की हे जे डायगोनल्स आहेत इक्वल पार्ट मध्ये डिवाइड झाले, याचा अर्थ दे आर बायसेक्ट इच अदर. काय म्हटलं जातं, द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर बायसेक्ट, म्हणजे दोन समान भागामध्ये विभागलेले आहेत, म्हणून त्याला म्हटलं तर बायसेक्ट इच अदर. म्हणजे थर्ड प्रॉपर्टी काय येईल, diagonals of the rectangle are bisect each other. समजली तुम्हाला. म्हणजे आपण रेक्टँगल काय बघितली, रेक्टँगलची डेफिनेशन काय बघितली की ऑल द अँगल्स मस्ट बी अ राईट अँगल. म्हणजे ऑल द अँगल्स ऑफ द ऑल द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलेटर इज अ राईट अँगल, then it is called as a rectangle. म्हणजे रेक्टँगलची डेफिनेशन काय, ऑल द अँगल मस्ट बी राईट अँगल्स. ओके. म्हणजे प्रॉपर्टी काय आहेत, पहिलं म्हणजे अपोजिट ज्या साइड्स आहेत त्या कशा आहेत, कॉन्ग्रंट आहे. म्हणजे AB इज इक्वल टू DC, AD इज इक्वल टू BC, बरोबर आहे. सेकंड प्रॉपर्टी काय, द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर द कॉन्ग्रंट. म्हणजे AC इज इक्वल टू BD, बरोबर आहे.
थर्ड प्रॉपर्टी आहे द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर बायसेक्ट इच अदर. म्हणजेच काय, जेव्हा दोन डायगोनल एकमेकांना विशिष्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात तेव्हा OA इज इक्वल टू OB, म्हणजे हे इक्वल पार्टमध्ये डायगोनल्स काय होतात, डिवाइड होतात. त्याला म्हटलं तर बायसेक्ट इच अदर. आलं लक्षात तुम्हाला रेक्टँगलच्या प्रॉपर्टी समजल्या. ओके, तर आपण पुढचं जे बघतोय ज्याचं नाव आहे, पुढचा जो क्वाड्रिलेटरचा टाइप आहे त्याला म्हटलं तर स्क्वेअर. आता स्क्वेअर म्हटलं तर तुमच्या समोर सगळ्यांना माहिती आहे स्क्वेअर कसा असतो. की quadrilateral having the equal side in length, म्हणजे चारही साइड सेम असतात आणि ऑल द अँगल्स वरचे जे आहेत ते कॉन्ग्रंट असतात. कसे असतात, ऑल द अँगल्स आर कॉन्ग्रंट. त्याला म्हटलं तर स्क्वेअर असं म्हटलं जातं. म्हणजे इफ द ऑल द साइड्स अँड द ऑल द अँगल्स ऑफ द क्वाड्रिलेटर आर कॉन्ग्रंट देन इट इज कॉल्ड ॲज अ स्क्वेअर. त्याला काय म्हटलं जातं, स्क्वेअर असं म्हटलं जातं. मीन्स द ऑल द साइड्स अँड ऑल द angles of quadrilateral are congruent, then it is called as square. काय म्हटलं तर त्याला स्क्वेअर असं म्हटलं जातं. ओके, आता समजा एक नाव देऊन टाकू आपण, PQRS. ओके, आता हा जो स्क्वेअर आहे त्याच्या ऑन द साइड्स कशा आहेत, इक्वल आहेत. बरोबर आहे. आता इथे माझ्याकडे एक ज्या म्हणजे कागद आहे की त्याचं म्हणजे हे जे आहे ते काय आहे, स्क्वेअर आहे. काय आहे, स्क्वेअर आहे. आता डायगोनल विषयी बघू आपण. ओके, आता जे दोन डायगोनल्स आहेत दिसतायत तुम्हाला सगळ्यांनी, आता हे नाही केलंय. ओके, दिसते सगळ्यांना. आता ह्या ज्या डायगोनल्स आहेत त्याची लेंथ कशी आहे ते बघूया. आपल्याकडे नेहमीप्रमाणे डिवायडर आहे. बरोबर आहे. आता ते डिवायडर आपण ठेवून बघणार आहोत. हा तुमच्याकडे दिसतोय सगळ्यांना. बघा, हे तुमच्या समोरच हे उचललेलं आहे आणि हा डिवायडर उचलून इकडे ठेवलेला आहे. बघा, द डायगोनल्स ऑफ द स्क्वेअर आर इक्वल इन लेंथ. बरोबर आहे. मीन्स द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल्स आर कॉन्ग्रंट. म्हणजे पहिली प्रॉपर्टी काय मिळाली, द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल आर इक्वल मीन्स दे आर कॉन्ग्रंट. Means they are congruent. Okay.
ही पहिली प्रॉपर्टी. आता मगाशी पण म्हणलं तर डायगोनल बायसेक्ट होतात का नाही ते आपण बघूया. म्हणजे दोन रेक्टँगल जे आहेत, सॉरी दोन डायगोनल जे आहेत ते बायसेक्ट होतात का नाही ते बघूया. तुमच्या समोरच ठेवते म्हणजे प्रॉब्लेम नको, समजायलाही तुम्हाला सोपं पडेल. हा बघा, आता मी तुमच्या समोरच उचलते. बघा ओके. आता हे तुमच्या समोरच ठेवते. पुन्हा हे तुमच्या समोरच ठेवते. बघा, म्हणजे इन शॉर्ट काय की हे जे डायगोनल्स आहेत दे आर बायसेक्ट इच अदर. वाटल्यास मी लाईन ड्रॉ करते म्हणजे तुमच्या ते समजायलाही तुम्हाला सोपं पडेल डायगोनल्सच्या. म्हणजे दुसरी प्रॉपर्टी मिळाली, द डायगोनल्स आर बायसेक्ट इच अदर. आता हे जे डायगोनल आहे हे बायसेक्ट होतात, बरोबर आहे. परंतु तिथे जेव्हा ते बायसेक्ट होतात तेव्हा तिथला अँगल किती डिग्री आहे हे आपण बघूया. तुम्हाला दिसेल सगळ्यांना किती डिग्रीचा अँगल आहे. 90 डिग्रीच आहे बघा. बरोबर आहे. म्हणजेच डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. दोन्ही डायगोनल्स आहेत ते एकमेकांना कसे आहेत, परपेंडिक्युलर टू ईच अदर. म्हणजे तिथे अँगल किती डिग्री होतो, 90. म्हणजे डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. आता पुढची प्रॉपर्टी आपण बघूया. आता हा जो स्क्वेअर आहे, बरोबर आहे, हा डायगोनल्स आहे हेही तुम्हाला माहिती आहे. पण समजा मी शेवटी इथे ठेवलं तर मला जो अँगल भेटणार आहे मी व्यवस्थित ठेवते म्हणजे तुमच्या दिसेल सुद्धा, तुम्हाला समजेल सुद्धा. बघा इथे आता हे डायगोनल्स आहे, इथला जो अँगल तयार झालाय तो किती डिग्री झालेला आहे,
इथे तुम्हाला दिसतो तो अँगल जो आहे हा 45 डिग्री आहे. किती डिग्री आहे हा अँगल? 45. म्हणजे हा जो अँगल आहे तुम्हाला दिसतोय, म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला डायग्राम त्याच्यावर फिगरमध्ये दाखवते म्हणजे लक्षात येईल. म्हणजे हा जर जेव्हा आपण डायगोनल्स काढतो तेव्हा हा डायगोनल्स काय करतो, तो अँगल जो आहे हा बायसेक्ट करतो. म्हणजे हा टोटल 90 आहे, तर हा 45, हा 45. म्हणजे हा जो अँगल आहे 45, हा अँगल 45. हा बघा, हा दुसरा जेव्हा आपण काढतो तेव्हा हा 45, हा 45. म्हणजे डायगोनल काय करतात, द डायगोनल बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. म्हणजे हे दोन्ही जे अपोजिट अँगल्स आहेत ते काय करतात, हे डायगोनल्स बायसेक्ट करतात. म्हणजे इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतात. म्हणजे हा अँगल आपल्याला माहिती आहे 90 डिग्री आहे, मग इक्वल पार्ट म्हणजे 45, 45, 45, 45, 45, 45, 45. म्हणजे डायगोनल बायसेक्ट द अपोजिट अँगल्स. Last property, the diagonal bisect the opposite angles. समजलं तुम्हाला? दोघांचेही डेफिनेशन्स आणि दोघांच्या पण प्रॉपर्टीज तुमच्या लक्षात आलेल्या असतील, बरोबर आहे. तर मग आता काय करायचं आहे की हे जे मी तुम्हाला दोन्ही शिकवले, वाटलं तुम्हाला जर शंका असेल तर तुम्ही रेक्टँगलची एक कागद घ्या, त्याचे रेक्टँगल कापा आणि मोजून बघा, स्क्वेअर कापा आणि सगळं मोजून बघा. म्हणजे डायगोनल्स बायसेक्ट होतात का नाही, किंवा स्क्वेअरचा डायगोनल बायसेक्ट म्हणजे परपेंडिक्युलर आहे का नाही, किंवा बायसेक्ट द अपोजिट अँगल्स होतात का नाही, हे सगळं तुम्ही मेजर करून ती प्रॉपर्टी बघू शकता. आलं लक्षात? तर आजचा तुमचा होमवर्क काय आहे की दोघांच्या डेफिनेशन, दोघांच्या प्रॉपर्टीज तुम्ही द्यायच्या आहेत. जर काही शंका असेल तर विचारायचे आहेत. आणि रोजच्या रोज सगळ्यांनी होमवर्क हा करायचा आहे. बऱ्याचशा मुली होमवर्क करत नाही, तर त्यांनी होमवर्क करायचा आहे. थँक्यू.